नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, अर्थात पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तरवाडकर. माझ्या कथा, कविता, लेख इत्यादी इत्यादी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकले आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद पण दिलाय. तर आज आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा दृष्टिकोन. पहा, आपल्याला आवडतो का? तर काय आहे की आजपासून पितृपक्ष सुरू. हो ना, पितरांना तर्पण द्यायचे, त्यासाठी आपल्यापैकी बरेच तयारीलाही लागलेले. पितरांच्या आठवणींनी मन गहिवरतं, भरून येतं. इथं श्री पंत कृपेनेच सुचलेल्या माझ्या श्री पंत कथामृत मालेतील पुष्प 9 ह्या काव्यपंक्ती अंतर्मुख करतात. चला ह्यावर पण विचार करूयात व आपले आई बाबा इत्यादी इत्यादी जण आपल्यात असतानाच, म्हणजे ते गेल्यावर तर करतोच आपण, पण ते आपल्यात असतानाच त्यांना ऐकूयात, समजूयात. तर चला ऐकूया. या ओळी पहा. आई बाबा असेपर्यंत बऱ्याचदा उमजत नाही. आई बाबा असेपर्यंत बऱ्याचदा उमजत नाही. त्यांना सांगायचे काय, हवंय काय आणि नकोय काय. नाही समजत त्यांचा त्याग. खरंच नाही समजत त्यांचा त्याग. नाही उमगत कधी त्यांचे शब्द. तर नाही समजत त्यांचं असणं निशब्द. ते सांगायचा प्रयत्न करतात परोपरी. खरं की नाही? आपले आई बाबा असेपर्यंत किंवा घरातली इतर मंडळी असेपर्यंत, वडीलधारी, ते सांगायचा प्रयत्न करतात परोपरी. पण तेव्हा आपल्या विचारांची वाटच दुसरी. आणि मग केव्हा तरी ते होतात कायमचे स्तब्ध. आणि मग केव्हा तरी ते होतात कायमचे स्तब्ध. आणि मग कुठे उमगू लागतात त्यांचे सारे शब्द. मग कुठे उमगू लागतात त्यांचे सारे शब्द. हवेत विरतात सारेच बेत. हवेत विरतात सारेच बेत. आणि मग वाटत राहतं, अब पछताने से क्या होत. अब पछताने से क्या होत, जब चिडिया चुग गई खेत. तर चला मंडळी, आपण विचार करूया आणि फार उशीर नको व्हायला. आत्ताच झालेलं आहे, पण ज्यांचे आई वडील त्यांच्यासोबत आहेत, त्यांची वडीलधारी मंडळी त्यांच्यासोबत आहेत, थोडा विचार करूयात ना. नमस्कार, धन्यवाद.